नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पोलीस भरतीची सर्व माहिती, पुस्तक, ग्राउंड कशा पद्धतीने असतं, विद्यार्थी मित्रांनो मार्गदर्शन कुणीच करायला नसेल तर नक्कीच आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। योग्य मार्गदर्शन मिळेल मित्रांनो, तज्ञ लोकांचं तुम्हाला वेळोवेळी ज्या काही अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करून भेटतील। सर्वात प्रथम आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण 2024 भरतीसाठी जर तयारी करत असाल तर ही संपूर्ण माहिती आणि संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका। पहिला मुद्दा म्हणजे पोलीस भरती 2024 संपूर्ण माहिती, लेखी परीक्षा व ग्राउंड याची आपण पाहणार आहोत। चला पहिल्या पेजवर काय आहे, पोलीस भरती संपूर्ण माहिती, ग्राउंड, लेखी पुस्तके, पोलीस होण्याची काही सिक्रेट आपण सुद्धा पाहणार आहोत। चला लवकर जॉईन करा आणि विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राइब करायचंय। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करायला सुद्धा विसरायचं नाही। मित्रांनो लक्षात घ्या, इथे तुम्हाला दिसून येते असेल, जर कॅन्डिडेट मुलगा मेल कॅन्डिडेट असेल तर मित्रांनो मेल कॅन्डिडेटला 1600 मीटर 20 गुणासाठी, गोळाफेक 15 गुणासाठी आणि 100 मीटर 15 गुणासाठी, एकूण 50 गुणासाठी पोलीस भरतीला मुलांना काय असतं, ग्राउंड असतं। आणि मुलींसाठी जर विचारात घेतलं 800 मीटर 20 गुण, गोळाफेक 15 गुण, 100 मीटर 15 गुण, 50 गुणासाठी मुलींसाठी सुद्धा ग्राउंड असतं। विद्यार्थी मित्रांनो इथे काय करायचे बघा, स्ट्रॅटेजी ठरवा, प्लॅनिंग करा। जर आपलं ध्येय एसटी सडपातळ असेल तर आपल्याला 800 मीटर असेल किंवा 100 मीटर याच्यातले प्लस पॉइंट, प्लस दुवे तुम्हाला शोधून काढायचे आहेत। कोणतेही दोन इव्हेंट तुमचे परफेक्ट असले पाहिजे तरच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये लेखीला पोहोचणार आहात। लेखी परीक्षा द्यायची असेल तर दोन इव्हेंट तुमचे परफेक्ट करणं गरजेचं आहे। काही विद्यार्थ्यांचे जर बघितलं गोळाफेक 100 मीटर चांगला असतं, 1600 मीटरला तो कमी पडतो। काही विद्यार्थ्यांनी जर बघितलं गोळाफेक 100 मीटर चांगलं, 800 मीटरला त्यांना थोडंसं जड जातं, त्यावेळेस याचं एक ॲव्हरेज लक्षात घ्या। आता तुम्ही याच्यामध्ये तुम्ही 12 गुण घेतला आणि याच्यामध्ये सुद्धा 12 गुण घेतला तर तुम्हाला इथे किती पोहोचायचे लक्षात घ्या, इथे साधारणपणे तुम्हाला 16 गुणापर्यंत पोहोचायचे। किती? 16। अशा पद्धतीने तुम्ही 40 गुण तरी घेणं अपेक्षित आहे। किंवा तुम्ही याच्यामध्ये 18 गुण घेतले, समजा याच्यामध्ये तुम्ही 12 गुण घेतले, या गोळाफेक किंवा 100 मीटर मध्ये 10 गुण आले आपल्याला, तरी आपण काय करतो 40 गुण मिळवत असतो। अशी प्लस पॉइंट शोधल्याशिवाय तुम्हाला येणाऱ्या आगामी भरतीमध्ये सक्सेस मिळवता येणार नाही। आपल्यातले प्लस पॉइंट शोधा मित्रांनो, काही करून आपल्याला ग्राउंड मध्ये 40 गुण मिळाले पाहिजे, याकडे आपलं बारकाईने नजर असली पाहिजे। आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे। कुठलेही प्लस पॉइंट शोधा। आपण 800 मीटर चांगलं मारतोय ना, 100 मीटर पण चांगलं मारा। गोळा आपला थोडासा वीक असेल तरी तुम्हाला 40 पर्यंत पोहोचता येतं। तुम्हाला 800 मीटर अवघड जातंय किंवा 1600 मीटर अवघड जातंय, तुम्ही गोळ्यावर आणि 100 मीटरवर जास्त भर द्या। 100 मीटरला चांगलेच गुण आले पाहिजेत, हे लक्षात घ्या। कोणताही विद्यार्थी असू द्या, ज्यांचा गोळा वीक आहे त्यांनी सुद्धा आणि ज्याचा गोळा आउट ऑफ आहे त्यांनी सुद्धा, जर गोळा आउट ऑफ असेल तर आपले अजून 2-3 मार्क इकडे तिकडे ऍडजस्ट होतात। 40 मार्कापर्यंत मला कोणत्याही हालतीमध्ये पोहोचायचंय या दृष्टीनेच पावलं टाका, तरच येत्या भरतीमध्ये आपलं उज्ज्वल भवितव्य घडू शकतं। त्यासाठी या गोष्टीवर आपण फोकस करणं गरजेचं आहे ग्राउंडच्या बाबतीत। पुढे बघू आपण लेखी परीक्षा बाबतीत काय आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांच्या समस्या असतात की लेखी परीक्षेसाठी पुस्तकं कोणती वापरायची। सर्वसामान्यांना सर्वांना माहित असणारेच पुस्तक आहेत मित्रांनो, पण तुम्ही काय करताय, तुमचं बेसिक नॉलेज अजिबात नसतं, बेसिक गोष्टी तुम्हाला जमत नाही। त्यावेळेस काय होतं की आपण डायरेक्ट रेफरन्स बुक आणतो। रेफरन्स बुक आणल्यानंतर काय होतं, रेफरन्स बुक जर आणले आणि रेफरन्स बुकच्याच नुसार अभ्यास केला, काही गोष्टी आणल्या तिथे सोडून दिल्या, अभ्यासाचं कुठलंच नियोजन नाही आणि आपण पास होण्याची शक्यता आपल्याला वाटते की बाबा पास होऊ किंवा नाही होऊ, किंवा मार्क येतील का नाही येतील। पण लेखीमध्ये एकच सांगतो, तुम्हाला साधारणपणे 85 मार्क घ्यायचे, डोक्यात ठेवा। किती? 85। पुरुष उमेदवार असो, महिला उमेदवार असो, कास्ट मधला असो, कुणीही असू द्या, कॉम्पिटिशन मध्ये टिकायचे। लेखी ग्राउंड मध्ये 40 मार्क, लेखी मध्ये 85 मार्क, तरच पुढे
याची टोटल केल्यानंतर तुमच्या अंगावर वर्दी चढत असते। या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे मित्रांनो, आणि त्या केल्याच पाहिजेत। आता मित्रांनो याच्यामध्ये मराठी व्याकरण या विषयासाठी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये फेमस आणि चांगलं पुस्तक म्हटलं तर बाळासाहेब शिंदे सरांचं आहे, आणि तुम्ही त्या पुस्तकामध्ये एखादा टॉपिक वाचल्यानंतर लगेच प्रश्न सोडवू शकता आणि व्यवस्थित त्या अभ्यास करू शकता। पण पोलीस भरती करताना तुम्हाला या मराठी विषयामध्ये आउट ऑफ मार्क हवे असतील तर बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकासोबत तुम्हाला मोरा माळिंबे सरांचं सुद्धा पुस्तक वाचावं लागेल। तुमच्या गुरूंना तुम्ही जिथे काही तुम्ही मार्गदर्शन मिळवता त्यांना तुम्ही अडचणी विचारत चला, प्रत्येक अडचणीचं सोल्युशन तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे। त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो अंकगणित। या विषयासाठी काय वापरावं लागेल मित्रांनो, सर्वात महत्वाचं आणि अति महत्वाचं सांगतो तुम्हाला, या विषयाला सराव खूप लागतो। लक्षात घ्या, आपल्याला एखादी गोष्ट लगेच समजत नाही, सराव जास्त करणं गरजेचं आहे। एखादा टॉपिक शिकलात तुम्ही, कुठे युट्यूबवर बघितला, तिकडे तिकडे अभ्यास केलात किंवा तुमच्या गुरूंनी तुम्हाला शिकवलं, त्यावेळेस तुम्ही त्या टॉपिकवरले साधारण 20-20 प्रश्न तरी सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। एक टॉपिक झाला त्यातले 20 प्रश्न आपल्याला पुस्तकातून सोडवणं गरजेचं आहे मित्रांनो। गुरूंचं काम असतं ज्ञान देणे, ज्ञानाचं विश्लेषण करून विद्यार्थ्यांनी सर्व ज्ञान आत्मसात करणं हे तुमचं सर्वात महत्वाचं प्रयत्नवादी असणं गरजेचं आहे मित्रांनो, तरच वर्दीची बेरीज अशी वर्दी होते। लक्षात ठेवा, याच्यामध्ये अंकगणित या विषयासाठी जर बघितलं, नितीन महाले आणि पंढरीनाथ राणे सरांचे दोन्हीही पुस्तकं तुमचे रेफर झाले पाहिजेत। दोन्ही पुस्तकातले कुठलेही गणित तुम्हाला जमले पाहिजे, तरच येत्या काळामध्ये अंकगणित या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळवता येतात। त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो बुद्धिमत्ता। बुद्धिमत्ता या विषयामध्ये तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका करायचंय, अनिल अंतलिक्की किंवा नितीन माले सरांचं बुद्धिमत्ता करू शकता। दोन्ही बेस्ट पुस्तक आहे, तुम्ही त्याच्यातून स्टडी करू शकता। त्या विषयाला तुम्हाला सराव खूप लागतो। त्यानंतर आहे सामान्य ज्ञान, जे की आवडीचा विषय आहे। दिवसभरामध्ये आपण वाचण्यात खूप वेळ घालवतो, वाचत असताना आपल्याला नोट करायचे मित्रांनो। इथे लक्षात घ्या, आपण दिवसभरामध्ये काय काय वाचलो हे नोट करत चला, कारण याचा सिलेबस दांडगा आहे। आपण आज महाराष्ट्राचा भूगोल वाचलो, पंचायत राज वाचलो, लोकसंख्या वाचलो, त्यानंतर संगणकावरील प्रश्न सोडवलो, हे तुम्ही नोट करा एका वहीवर, म्हणजे आपल्याकडे किती तयारी झालेली आहे हे करणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यानंतर सामान्य ज्ञान या विषयासाठी तुम्हाला नोबेल प्रकाशन, ठोकळा, लक्षवेध आणि विद्याभारती हे सर्व पुस्तकं तुम्हाला वाचणं गरजेचं आहे। याच्यातून प्रश्न मागच्या भरत्यामध्ये कायम येत गेलेले आहेत। नोबेल प्रकाशनचं सामान्य ज्ञान पोलीस भरतीसाठी वापरू शकता। ठोकळा तुम्ही तात्यांचा ठोकळा, मेन ठोकळा व पोलीस भरतीचा ठोकळा हे दोन्ही पुस्तक वाचणं गरजेचं आहे। दर महिन्याला किंवा 3 महिन्याला जेव्हा लक्षवेध येतं, त्या 3 महिन्याचं लक्षवेध वारंवार वाचणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो न्यूजपेपर सुद्धा तुम्हाला वाचणं गरजेचं आहे। त्यानंतर विद्याभारती प्रकाशन जे की 40-50 रुपयाला भेटतं मित्रांनो, त्यातल्या जुन्या आणि नवीन गोष्टी तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारले जातात, ते सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे। या विषयाला कितीही करा, तुम्हाला मार्क आउट ऑफ येणं अशक्य असतं, पण आपल्याला साधारणपणे या विषयामध्ये माय मॅच म्हणजे आउट ऑफ आपण इथं जर 70 पर्यंत पोहोचलो तर या विषयामध्ये सुद्धा 15+ मार्क कसे येतील या दृष्टीने आपले पावलं टाकले पाहिजे। त्यासाठी प्रॉपर नोट्स सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो। हे सर्व झालं, त्याच्या पलीकडे जाऊन आपण हा अभ्यास केलेला आहे किंवा पूर्ण करत आलेलो आहोत, किंवा 6, 7, 8, 10 महिने, 3 महिने, 2 महिने आपण अभ्यास केला याच्यावर। आता याच्या पुढे काय करणं गरजेचं आहे, मागील प्रश्नपत्रिका सराव हे सुद्धा तुमच्याकडे बुक असणं गरजेचं आहे। मागील प्रश्नपत्रिकेचा सराव, जे विद्यार्थ्यांनी मागची भरती दिली आहे त्याच्या अगोदर 2 भरत्या दिल्यात किंवा त्या भरतीचा अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागील प्रश्नपत्रिका सर्व सोडवणं गरजेचं आहे। साधारणपणे तुमच्या पोलीस भरतीच्या करिअर मध्ये 300 ते 400 प्रश्नपत्रिका सोडवून झाल्या पाहिजेत। वारंवार त्याचा सराव तुमचा असणं गरजेचं आहे। चला त्यानंतरचे काय गोष्टी आहेत बघू आपण। आता मित्रांनो आपली लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे, नक्कीच तुम्ही विजिट करत राहा, कारण विद्यार्थी मित्रांनो येत्या काळामध्ये 100% रिझल्ट देणारी, विद्यार्थ्यांना कायम सपोर्ट करणारी विद्यार्थी मित्रांनो आपली तयारी कशी करून घेतली जाणार आहे बघा। रोजचे क्लास नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात, त्यानंतर तुम्हाला त्या स्वरूपात काही स्वरूपात PDF स्वरूपात सुद्धा दिल्या जातात।
PDF वाचणं होत नाही तेव्हा दर्जेदार पुस्तकातून कसा अभ्यास करायचा ते वेळोवेळी सांगितलं जात असतं. अभ्यासिका सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आठवड्यात टेस्ट असेल आणि त्या टेस्टचं विश्लेषण सुद्धा घेतलं जात असतं. मित्रांनो, तज्ञ शिक्षक वृंद असतील. ग्राउंड डेमो वेळोवेळी मार्क काढता येणार आहे, म्हणजे ग्राउंडचे वेळोवेळी आपल्याकडे डेमो सुद्धा होणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सुधारित अभ्यासक्रम नोट्स उपलब्ध आहेत. म्हणजे जे काही अभ्यासक्रमामध्ये बदल होतात किंवा अभ्यासक्रमामध्ये अजून काही भर पडते, माहितीचा अधिकार अगोदर विचारत नव्हते, आता विचारतात, त्याच्यावर सुद्धा लेक्चर असणार आहेत आपले. संगणक अगोदर विचारत नव्हते जास्त प्रश्न, आता येऊ शकतात, त्याच्यावर सुद्धा लेक्चर असणार आहेत आपले. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्या भोसरीच्या शाखेला भेट देऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आमचे शिक्षक वृंद काय काय आहेत बघा मित्रांनो, सगळे तज्ञ वर्ग आहे. त्याच्यामध्ये जर विचारात घेतलं तर सर्वात प्रथम स्वप्नील सर हे मराठी व भूगोल हे विषय शिकवतात. ते माजी पुणे पोलीस, म्हणजे सध्या ते कार्यरत डिफेन्स मध्ये, आणि ते अगोदर पुणे पोलीस या क्षेत्रामध्ये होते, आता ते डिफेन्स मध्ये सध्या कार्यरत आहेत. त्यानंतर अमोल डोरे सर PSIMS 2 वेळा दिलेले आहेत. इतिहास व बुद्धिमत्ता हे घटक शिकवत असतात. त्यानंतर थर्ड नंबरला मी स्वतः आहे मित्रांनो. गुगलला सर्च करा, आपले अनेक व्हिडिओ बघा. तुम्हाला जर पटलं, पुंडे सर टाकल्यानंतर तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसायला लागतील. गुगलला करा, युट्यूबला करा, कुठेही तुम्हाला अंकगणिताचे व्हिडिओ, मराठीचे व्हिडिओ तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, योगेश गावशेते सर UPSC देणारे आहेत. त्यांच्याकडे माहितीचा अधिकार, पंचायत राज आणि संगणक, जे की वेळोवेळी अभ्यासक्रमामध्ये चेंजेस होतात आणि टेक्निकली अभ्यासक्रमामध्ये हे प्रश्न येत असतात, त्यावेळेस याही विषयाचं तुम्हाला तिथे मार्गदर्शन भेटणार आहे. असा शिक्षक वृंद आपल्या लोकराज्य अकॅडमीच्या माध्यमातून आपण सध्या राबवत आहोत. मित्रांनो, हा माझा संपर्क क्रमांक आहे. या कुठल्याही संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. हा संपर्क क्रमांक बघा, हा माझा आहे, हा अमोल सरांचा आहे, हा स्वप्नील सरांचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला त्याच्या पलीकडेही जाऊन तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल, फक्त तुम्ही असं क्लिक करून या YouTube चॅनलवर तुम्ही जाऊ शकता. लक्षात घ्या मित्रांनो, कारण येणाऱ्या काळामध्ये सगळं काही ऑनलाईन शिक्षण होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला YouTubeच्या माध्यमातून सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ कसा वाटला, पुस्तकांची लिस्ट कळाली, स्ट्रॅटेजी कशी असावी हे सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आपल्या अकॅडमीला भेट द्यायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.